नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता हायस्कूल ज्युनियर कॉलेज शिरोळमधील इयत्ता 6वीमधील इतिहासाची प्रकरण क्रमांक 4 वैदिक संस्कृती या पाठाविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत. तर या वैदिक संस्कृतीमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत, तर वैदिक वाङ्मयाविषयी माहिती पाहणार आहोत. तर वैदिक वाङ्मयामध्ये काय पाहणार आहोत, तर ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता, अर्थवेद संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषद याविषयी आपण वैदिक वाङ्मयामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आहे शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन याविषयी देखील आपण या वैदिक संस्कृती भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर धर्मसंकल्पना, शासन व्यवस्था याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम काय पाहायचं, तर वैदिक वाङ्मय याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर वैदिक वाङ्मयामध्ये काय सांगितले की वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपल्या सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूत्रे स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद्य म्हणजे जाणणे. त्यानुसार वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते. वेदांना श्रुती असेही म्हटले जाते. वेदांना श्रुती असेही म्हटलं जातं. तर याविषयी माहिती पाहत असताना आपण ह्या विषयाचे थोडंसं अधिक माहिती पाहूया. वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय. मागील पाठात आपण हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केला आणि आज आपण वैदिक संस्कृतीची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण वैदिक संस्कृती म्हणजे काय हे समजून घेऊ. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वैदिक संस्कृतीचे संस्थापक आर्य होते. वैदिक काळ हा 1500 इसवी सन पूर्व ते 1600 इसवी सन पूर्व मानला जातो. गोपाळ कृष्ण गोखले म्हणतात, आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत. तर काही विद्वान आर्य हे युरोपमधील कॅस्पियन सागर क्षेत्रात राहणारे निवासी होते. वेद हे भारतीय संस्कृतीतील आणि जगातीलही प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी रचलेली आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सूक्त म्हणजे काय? ते एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत असून हे वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. वैदिक वाङ्मयातील ऋग्वेद हा मूळ ग्रंथ मानला जातो व तो काव्यरूप आहे. वैदिक वाङ्मयात एकूण 4 वेद आहेत. ते कोणते ते आपण पाहूया. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे आणि विद या शब्दापासून वेद ही संज्ञा तयार झाली. वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. वेद हे लिखित साहित्य नव्हते. गुरु शिष्य परंपरेने ते मागील पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपविले गेले. म्हणूनच मौखिक पठणाच्या आधारे म्हणजेच तोंडी पाठांतराच्या आधारे त्यांचे जतन केले गेले. वेदांना
श्रुती असेही म्हणतात. संहिता. ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. ऋग्वेद हा 4 वेदांपैकी एक असून ऋग्वेदाची रचना 4 वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदातील स्तुती गाणाऱ्या प्रत्येक काव्यास ऋचा असे म्हणतात. आणि याच ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. अशा अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेदात अग्नी, इंद्र, उषा, वरुण, सूर्य अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते. यातील काही सूक्तांचा आपण मराठी भाषेत अर्थ जाणून घेऊ. हे देवा, खूप पाऊस पाड, आमच्या शेतांत भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे, गायी आमच्या घरी येऊत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवोत. लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. अशा प्रकारे वेदकाळातील लोक देवांची प्रार्थना करीत असत. यजुर्वेद संहिता. आता आपण यजुर्वेद संहितेविषयी माहिती पाहूया. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये लोकांचा पूजा यज्ञावर विश्वास होता. तर या यज्ञांमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन किंवा त्याविषयीची माहिती यजुर्वेदात दिलेली आहे. यामध्ये पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना केली आहे. यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा 2 संहिता आहेत, शुक्ल संहिता व कृष्ण संहिता. दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करण्यासाठीचे मंत्र आहेत. सामवेद संहिता. साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान होय. यज्ञ झाला म्हणजे त्यासाठी म्हणावे लागणारे मंत्र आले. त्यावेळी काही यज्ञविधींच्या वेळी मंत्राचे तालासुरात गायन केले जात असे. तर हे गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदांमधील सामवेदोस्मी असे म्हणून सामवेदाचा गौरव केला आहे. कौथुम आणि राणारणीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. अथर्ववेद संहिता. आता आपण अथर्ववेद संहितेविषयी माहिती पाहूया. अथर्व ऋषीच्या नावावरून अथर्ववेद संहितेला हे नाव देण्यात आले. अथर्ववेदात आपण दैनंदिन जीवनातील ज्या अनेक गोष्टी करत असतो त्याचे महत्त्व दिले आहे. आयुष्य जगत असताना माणसावर विविध संकटे येत असतात, विविध आजार होतात. या संकटांवर, दुखण्यांवर कोणते उपाय करावे हे त्यात सांगितले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही यात दिली आहे. एखाद्या राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केले आहे. शौनकीय, पैपलाद या अथर्ववेदाच्या 2 शाखा आहेत. आतापर्यंत आपण ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता व अथर्ववेद संहिता याविषयी माहिती पाहिली. या संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्याचाही समावेश वेद वाङ्मयात केला गेला. यांची माहितीही आपण पुढे पाहू. ग्रंथ. वैदिक काळात यज्ञविधींना खूप महत्त्व दिले जात असे. यज्ञाविषयीची माहिती या ग्रंथामध्ये दिली आहे. यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके.
अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. कोणतेही काम करत असताना ते काम व्यवस्थित झाले पाहिजे असाच हेतू असतो. त्यामुळे त्या काळात यज्ञविधी पार पाडताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेत असत. आरण्यकांमधून देवाची भक्ती कशी करावी हे सांगितले आहे. तसेच मन, काया, आत्मा, पुनर्जन्म इत्यादींचा वेध घेतला आहे. उपनिषदे असे म्हणतात, गुरु शिवाय ज्ञान नाही. म्हणूनच गुरुला प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान असते. उप या उपसर्गाचा अर्थ आहे जवळ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरूंच्या जवळ बसून परमार्थ विद्या समजून घेणे म्हणजेच उपनिषद होय. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल तसेच ब्रह्म काय आहे, ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते, आत्मा म्हणजे काय, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर चर्चा उपनिषदांमध्ये केली आहे. एकूणच अध्यात्म, दैव, तत्वज्ञान यांची चर्चा विविध उपनिषदातून आढळते. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ब्रह्मविद्या असेही म्हणतात. तर अशा प्रकारे आपण वरील ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची माहिती पाहिली. हे ग्रंथ रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकाळाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्वाचे साधन आहे.